मंत्री नरहरी झिरवळ यांच्या खात्यातील लिपिक राजू ढेरंगे याच्यावर एसीबीने कारवाई करत लाच घेताना रंगेहात पकडलेलं होतं। यासाठी आज मंत्रालयातील पोलीस कंट्रोल रूममध्ये एसीबीच्या टीमने जवळपास 1.5 तास चौकशी केली। खास करून सीसीटीव्ही आणि काही कागदपत्र याची चौकशी करण्यात आली। तसंच झिरवळ यांचे सचिव रामदास गाडे यांचेही नाव तक्रारदाराने घेतलं अशी आणखीन एक माहिती समोर आली आहे। याचा तपास देखील आता एसीबीच्या माध्यमातून केला जातोय। जवळपास 1 ते 1.5 तासाच्या चौकशीनंतर एसीबीची टीम आता मंत्रालयाच्या बाहेर पडलेली आहे। उमेश करंजकर आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिकचे अपडेट पोहोचवतात। उमेश, कार्यालयात जे कर्मचारी ज्याच्यामध्ये खास करून जर आपण पाहिलं तर राजू ढेंगरे आणि त्यांच्यासोबतच जे त्यांचे दुसरे सहकारी होते रामदास गाडे यांचे व्हिडिओ वरती प्रसारित होताना आपल्याला पाहायला मिळतोय। खास करून जर आपण पाहिलं तर लोकशाही मराठीच्या माध्यमातून देखील त्या कार्यालयात कशा प्रकारे भ्रष्टाचाराचा अड्डा तयार झाला होता हे आपण दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याची दखल याबाबतची तक्रार जी आहे ती एसीबीने केल्यानंतर आज जी आहे टीम मंत्रालयात पोहोचलेली आहे। मंत्रालयात पोहोचल्यानंतर या टीमने काही कागदपत्राची धाडाधडती घेतली, कार्यालयातली काही कागदपत्र त्यांनी तपासले। यासोबतच सीसीटीव्ही अत्यंत महत्वाचे होते, कारण जे दुसरे तक्रारदार आहेत निर्मल शर्मा यांनी सांगितलं होतं की मंत्रालयाच्या परिसरामध्ये त्यांनी या सगळे पैसे जे आहेत त्यांना दिले, त्याच्यामुळे या परिसरातले सीसीटीव्ही जे आहेत ते खास करून तपासण्यात आले। काही सीसीटीव्ही एसीबीने घेतले देखील आहेत। अशा प्रकारची अगदी उमेश, आजच्या या चौकशीतून सुद्धा काही निष्पन्न होतं का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद, अत्यंत महत्त्वाचे अपडेट तुम्ही पोहोचवलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।